हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 7 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत दोन प्रोसेस. एक आहे इररिव्हर्सिबल प्रोसेस आणि दुसरी आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि या दोघांमधला सायमल्टेनियस स्टडी देखील आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. डिफरन्स बिटवीन इररिव्हर्सिबल प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस हा क्वेश्चन बोर्डाच्या एक्झाम मध्ये देखील बरेचदा विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे या कन्सेप्टला सायमल्टेनियसली शिकणं हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे. मग काय आहे प्रोसेसेस या? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतो आहोत इररिव्हर्सिबल प्रोसेस. नाउ व्हॉट इज इररिव्हर्सिबल प्रोसेस? ऍज द नेम सजेस्ट, इररिव्हर्सिबल परत न फिरणारी प्रक्रिया. इट इज द प्रोसेस which is proceed in a definite direction of its own. ही अशी प्रोसेस आहे, ही अशी प्रक्रिया आहे की ती प्रक्रिया स्वतःच ठरवलेल्या विशिष्ट डायरेक्शननी सतत सुरू राहते. एकाच डायरेक्शननी ती सतत सुरू राहते. अँड इट्स डायरेक्शन कॅन नॉट बी रिव्हर्स बाय स्लाइट चेंज इन कंडिशन. थोडी परिस्थिती जरी बदलली तरी सुद्धा या प्रोसेसची डायरेक्शन बदलल्याचं तुम्हाला दिसणार नाही. ती ठराविक दिशेनेच चालू राहिल्याचं आपल्याला दिसून येईल. काय सांगतोय बघा, ही अशी प्रोसेस आहे की जी ठराविक एकाच दिशेने होत राहील आणि थोडी परिस्थिती जरी बदलली तरी या प्रोसेसची डायरेक्शन बदलत नाही. अशी जी प्रोसेस आहे त्याला इररिव्हर्सिबल प्रोसेस, परत न फिरणारी प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. इट इज द प्रोसेस which is proceed in a definite direction of its own and its direction cannot be reversed by a slight change in condition. This process is called as irreversible process. याला आपण irreversible process असं म्हणत असतो. आता याचे उदाहरण जर का द्यायचे झाले तर वी नो दॅट वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पाणी वरतून खाली नेहमीच वाहत असतं. The heat flows from hot body to cold body. The potential, physics मध्ये the potential that is positive charge always flows from higher state to lower state. These are the examples of the irreversible process. परत न फिरणाऱ्या या प्रक्रिया आहे. वॉटर हे नेहमीच तुम्हाला हायर लेवल कडून लोअर लेवल कडे गेल्याचं दिसतं. टेम्परेचर, हीट तुम्हाला नेहमीच हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे गेल्याचं दिसतं. आणि पोटेन्शियल ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर एनर्जी लेवल स्टेट टू द लोअर एनर्जी लेवल स्टेट. हे आपण नेहमीच बघितलेलं आहे. या सगळ्या इररिव्हर्सिबल प्रोसेसच्या एक्झाम्पल म्हणून आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. आता या ज्या इररिव्हर्सिबल प्रोसेसचे आपण एक्झाम्पल बघितले हे आपण प्रॅक्टिकल मध्ये प्रत्यक्षात बघितलेले आहे आणि त्यामुळे आपण या प्रोसेस विषयी असं म्हणू शकतो की या प्रॅक्टिकल प्रोसेस आहे, रिअल प्रोसेस आहे आणि या स्पॉन्टेनियस प्रोसेस, स्वतःहून होणाऱ्या प्रक्रिया आहे. पाणी वरतून खाली वाहतं, स्वतःहून वाहत असतं. हीट फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी स्वतःहून होत असते. म्हणजे या स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. आणि लक्षात घ्या, स्पॉन्टेनियस प्रोसेस आर ऑलवेज फास्ट प्रोसेस. स्वतःहून जर का आपण ठरवला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास वेगाने झाल्याचं आपल्याला दिसेल. कोणीतरी मारून मुटकून बसवत आहे अभ्यासाला, 3 तास जरी बसले तरी 1 तासाचा पण अभ्यास होणार नाही. पण स्वतःहून जर का तुम्ही अभ्यासाला बसले 2 तास तर त्या 2 तासाचा पूर्ण युटिलायझेशन झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे जी गोष्ट मनापासून होते, जी गोष्ट स्पॉन्टेनियसली होते ती निश्चितपणे फास्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अँड दॅट्स वाय इट रिक्वायर्स फायनाइट टाइम फॉर कम्प्लिशन. ठराविक वेळ या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी लागत असतो. या प्रोसेसमध्ये एक गोष्ट मात्र आहे, ही प्रोसेस नेहमी एकाच दिशेने का होत राहते आणि तिची दिशा का बदलत नाही? कारण या प्रोसेसच्या दरम्यान जो ड्रायव्हिंग फोर्स आहे दॅट ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स खूप जास्त असतो कोणापेक्षा? अपोजिंग फोर्स पेक्षा. आणि त्यामुळे ही प्रक्रिया एका विशिष्ट डायरेक्शननीच होत राहते. थोडा अपोजिंग फोर्स जरी वाढला तरी ड्रायव्हिंग फोर्स खूप जास्त असल्यामुळे ती प्रक्रिया त्याच दिशेने होत राहिल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. कोणकोणते मुद्दे सांगितलेत बघा. पहिले डेफिनेशन दिली आपण. इट इज द प्रोसेस which is proceed in a definite direction of its own and its direction cannot be reversed by a slight change in condition. Now why this process is carried out in a single direction? एकाच दिशेने का होते?
याचं कारण आहे इन दिस प्रोसेस इट इज द फॅक्ट दॅट द ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. अँड फ्रॉम एक्झाम्पल आपल्याला असं म्हणता येईल की या ज्या प्रोसेस आहे, या प्रॅक्टिकल प्रोसेस आहे, या रिअल प्रोसेस आहे, या स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, या फास्ट प्रोसेस आहे दॅट रिक्वायर्स फायनाइट टाइम, ठराविक वेळ पूर्ण होण्यासाठी या प्रक्रिया घेत असतात. या प्रोसेसमध्ये काय होतं, इक्विलिब्रियम इज अटेन्ड. पाणी वरतून खाली वाहतं, सगळं पाणी आलं, आता इक्विलिब्रियम अटेन झाला. इक्विलिब्रियम इज अटेन्ड ऍट द एंड ऑफ द प्रोसेस, अँड व्हेन द इक्विलिब्रियम इज अटेन्ड ऍट द एंड ऑफ द प्रोसेस, दॅट इज कॉल्ड एज स्टॅटिक इक्विलिब्रियम. व्हॉट इट इज कॉल्ड एज स्टॅटिक इक्विलिब्रियम. या प्रोसेसमध्ये एक गोष्ट आपण काय सांगितली की ड्रायव्हिंग फोर्स खूप जास्त वापरून टाकलाय अपोजिंग फोर्स पेक्षा, आणि त्यामुळे काय होतं, इन दिस प्रोसेस मॅक्झिमम वर्क कॅन नॉट बी ऑब्टेन. काय होतं की खूप जास्त ड्रायव्हिंग फोर्स लावलेला आहे आणि तेवढ्याची गरजच नव्हती खरं तर, कारण अपोजिंग फोर्स थोडासाच होता आणि थोडुशा अपोजिंग फोर्स पेक्षा विनाकारण जास्तीचा ड्रायव्हिंग फोर्स त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द एनर्जी ऑफ अ ड्रायव्हिंग फोर्स गेट वेस्टेड हिअर. दॅट एनर्जी ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स नॉट गेट युटिलाइज टू डू द वर्क. ते जे ड्रायव्हिंग फोर्सचं जे जास्तीत जास्त ताकद आहे ही या ठिकाणी विनाकारण वापरल्या गेल्याचं लक्षामध्ये येतं आणि त्या ताकदीचं रूपांतर वर्क डन मध्ये होत नाही, ती विनाकारण वापरल्या गेलेली आहे. म्हणजे सर्व एनर्जी ड्रायव्हिंग फोर्सची ही वर्क डन साठी वापरल्या जात नाही, म्हणजेच बरीचशी ड्रायव्हिंग फोर्सची एनर्जी वेस्टेज मध्ये जाते आहे. आणि म्हणून असं म्हणता येईल की या इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जे वर्क डन होतं ते मॅक्झिमम वर्क डन नसतं. काय मुद्दा सांगतोय बघा, ऍज इन इरिव्हर्सिबल प्रोसेस ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, अँड दॅट्स वाय मोस्ट ऑफ द एनर्जी ऑफ अ ड्रायव्हिंग फोर्स गेट वेस्टेड हिअर अँड नॉट गेट कन्व्हर्टेड टू डू द वर्क, नॉट गेट युटिलाइज टू डू द वर्क. सो वी कॅन से दॅट हिअर इन धिस प्रोसेस मॅक्झिमम वर्क कॅन नॉट बी ऑब्टेन. हेच उदाहरण देतो एक, म्हणजे जणू काही असं घेता येईल की एक फार ताकदवान आहे, पैलवान आहे, पंजा लढवणारा, आणि दुसरा अतिशय साधा लहान मुलगा आहे, आणि त्या दोघांमध्ये पंजा लढवायची आपण त्या ठिकाणी शर्यत ठेवली तर त्या लहान मुलाला हरवण्याकरता हा पैलवान जर का पूर्ण ताकद वापरत असेल त्याची आवश्यकताच नव्हती. पैलवानाने साधी जरी ताकद लावली असती तरी तो लहानसा मुलगा हरला असता, पण हा पैलवान विनाकारण जास्तीची ताकद त्या ठिकाणी वापरतोय. म्हणजेच गरज नसताना तेवढा अपोजिंग फोर्सच नाहीये, तेवढं कामच करायचं नाहीये, आणि तरी पण त्या ठिकाणी जर का ताकद लावतोय तर याचा अर्थ वेस्टेज ऑफ एनर्जी आहे. म्हणजेच त्याचं काम नव्हतंच, तो वर्क डन मध्ये रूपांतरितच होत नाहीये. म्हणजे लावली एनर्जी 100 रुपयाची, वर्क डन करायचं होतं 10 रुपयाचं, जर का रुपयाच्या भाषेत बोलायचं झालं. म्हणजेच काय झालं तर विनाकारण त्या ठिकाणी 90 रुपयाची एनर्जी जी आहे ती वाया गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. असंही म्हणता येईल की समजा एखादा लहानसा दगड आहे तो उचलायचा आहे, तर त्याला उचलण्याकरता जेसीबी आणून त्याला उचलायला लागलो आपण. म्हणजे काय झालंय, लहानसा दगड हाताने उचलून ठेवता आला असता, परंतु जेसीबीने उचलला, त्याची गरजच नव्हती. म्हणजेच काय झालंय, जेसीबीची सगळी ताकद वर्क डन मध्ये कन्व्हर्टच झाली नाही, विनाकारण त्या ठिकाणी जेसीबी आपण तिथे वापरलाय. म्हणजेच एनर्जी वाया गेलेली आहे, ती वर्क डन मध्ये कन्व्हर्ट झालेली नाही. केव्हा झालं असतं, मोठा दगड आहे खूप जो हाताने उचलता येत नाही आणि मग जेसीबी आणला, म्हणजे जेसीबीची सगळी ताकद सगळी एनर्जी ही वर्क डन मध्ये वापरल्या गेली असती तर त्या ठिकाणी आपण म्हटलं असतं की मॅक्झिमम वर्क होत आहे. जेवढी वापरल्या जाते एनर्जी त्याची आवश्यकता होती आणि ती सगळी एनर्जी फक्त आणि फक्त वर्क डन साठीच वापरल्या गेली असती तरच मॅक्झिमम वर्क डन म्हटलं असतं. पण लहानसा दगड जेसीबीने उचलतोय म्हणजे विनाकारण जास्तीची एनर्जी आपण तिथे वापरतो आहोत लहानसं काम करण्यासाठी. म्हणजेच मोस्ट ऑफ द एनर्जी ही वेस्टेज मध्ये जाते आहे आणि त्यामुळे सगळ्या एनर्जीचं रूपांतर वर्क डन मध्ये होत नाही आहे. म्हणजेच या प्रोसेसमध्ये मॅक्झिमम वर्क डन होत नाही असं या ठिकाणी म्हणू शकतो. कुठले कुठले मुद्दे आले हे तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. ए बी सी डी ई एफ जी आणि एच मध्ये आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी तुमच्या समोर मांडले आहेत. तर ऑल धिस इज अबाउट द इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता आपण रिव्हर्सिबल प्रोसेसकडे या ठिकाणी जाणार आहोत. रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. डेफिनेशन मधला एक शब्द आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे आणि तो शब्द आहे विच इज सो कंडक्टेड. विच इज सो कंडक्टेड म्हणजे अशी आपण घडवणार आहोत. ही प्रक्रिया जी आहे ती आपण घडवणार आहोत. म्हणजे ती स्वतःहून घडणार नाहीये,
ती आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार आहे, आपण ती घडवणार आहे, याचाच अर्थ असा की ही जी प्रक्रिया आहे ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे तर ती स्लो प्रोसेस असणार, त्याला भरपूर वेळ लागल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. त्या शब्दाकडे लक्ष द्या. इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड. ही प्रक्रिया अशी आहे की जी आपण घडवून आणणार आहे, आणि घडवून आणणार आहे म्हणजे कल्पना करणार आहे की अशी आपल्याला घडवायची आहे. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस इमॅजिनरी प्रोसेस आहे. ही प्रोसेस आर्टिफिशियल कृत्रिमरित्या केलेली प्रोसेस आहे. ही अरेंज्ड प्रोसेस आहे. आपण घडवतोय म्हणजे या एका शब्दावरनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करतात. इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड. आपण घडवतोय म्हणजे स्वतःहून होत नाही म्हणजे ती नॉन स्पॉन्टेनियस आहे. ती स्वतःहून होत नाही म्हणजे ती स्लो प्रोसेस आहे. त्याला होण्यासाठी इन्फायनाईट टाइम लागणार, भरपूर वेळ त्याला लागणार. आणि त्याचबरोबर ही प्रोसेस आपण घडवून आणतोय म्हणजेच ती अरेंज प्रोसेस आहे, म्हणजेच ती आर्टिफिशियल प्रोसेस आहे, म्हणजेच ती काल्पनिक प्रक्रिया आहे. आणि ही आयडियल प्रोसेस म्हणून घेतल्या जातं. आयडियल थिंग्स आर ऑलवेज इमॅजिनरी असं बरेचदा म्हटलं जातं. आदर्श गोष्टी या काल्पनिक असतात, ज्या प्रत्यक्षात घडत नसतात. तशाच प्रकारची ही प्रक्रिया आहे की जी आयडियल प्रोसेस आहे ती इमॅजिनरी प्रोसेस आहे, ती आर्टिफिशियल आहे, ती अरेंज आहे. आपण ती घडवून आणणार आहोत, तशी वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत, अशी ही प्रोसेस असणार आहे. काय डेफिनेशन आहे या प्रोसेसची? इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड. It is the process which is so conducted that at every stage driving force is slightly greater than opposing force. समजा opposing force आहे तर driving force is slightly greater than opposing force. आधीच्या याच्यात काय होतं? इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. हा अपोजिंग फोर्स आणि हे ड्रायव्हिंग फोर्स होता. अपोजिंग फोर्स पेक्षा ड्रायव्हिंग फोर्स खूप जास्त होता. इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता अपोजिंग फोर्स पेक्षा ड्रायव्हिंग फोर्स थोडा जास्त आहे. दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्सिबल प्रोसेस. पुन्हा डेफिनेशन. इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड दॅट ऍट एव्हरी स्टेज driving force is slightly greater than opposing force, and that's why if the opposing force is slightly increased, if the condition is slightly changed, then it is found that the process is reverse. या ठिकाणी काय होतं? हा ड्रायव्हिंग फोर्स एवढा जास्त होता अपोजिंग फोर्स पेक्षा की अपोजिंग फोर्स थोडा वाढला जरी असता तरी सुद्धा या प्रोसेसची डायरेक्शन बदललीच नसती, कारण ड्रायव्हिंग फोर्स खूप जास्त वापरून ठेवला होता आपण या इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. पण या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होत आहे? ड्रायव्हिंग फोर्स इज स्लाइटली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, अँड दॅट्स वाय इफ देर इज अ स्लाइट चेंज इन कंडिशन अँड इफ द अपोजिंग फोर्स इन्क्रीजेस द प्रोसेस इज फाउंड टू बी रिव्हर्स. Such a process is called as reversible process. Definition एकदा शेवटची बोलतो. It is the process which is so conducted at every stage of the process the driving force is slightly greater than opposing force, and that's why slight change in condition, slight increase in opposing force may reverses its direction. Such a process is called as reversible process. In reversible process, driving force is slightly greater than opposing force. It is ideal process. आता सांगितलं होतं. It is imaginary process. It is artificial process. It is arranged process. And this process is a non-spontaneous process. It is a very slow process. It requires infinite time for completion. कारण काय होणार? प्रोसेस समोर राहणार, परत मागे येणार, समोर राहणार, मागे येणार, समोर राहणार, मागे येणार. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. अँड दॅट्स वाय ही जी आहे ही प्रोसेस कशी आहे? चालली एकाच डायरेक्शननी. फायनाईट टाइम कम्प्लिशन साठी लागणार. पण या प्रोसेसचं कसं आहे? समोर जाणार आहे, मागे येणार आहे, परत समोर, परत मागे, कारण रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. अँड दॅट्स वाय इट टेक्स इन्फायनाईट टाइम फॉर कम्प्लिशन. आणि या प्रोसेसमध्ये इट टेक्स इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप आहे. समोर मागे एक स्टेप, परत समोर मागे एक स्टेप, समोर मागे एक स्टेप. इट टेक्स प्लेस इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप. दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. अँड हिअर इक्विलिब्रियम इज अटेन ऍट एव्हरी स्टेज. हा इक्विलिब्रियम आहे. परत समोर इक्विलिब्रियम आहे, परत समोर इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम इज अटेन ऍट एव्हरी स्टेज ऑफ द प्रोसेस. सच अ प्रोसेस attains which equilibrium? Dynamic mechanical equilibrium. If the equilibrium is attained at the end of the process, which happens in irreversible process, it is called as static equilibrium. And in reversible process, the equilibrium is attained at every stage of the process. That is called as dynamic mechanical equilibrium. आता एक गोष्ट बघा, ड्रायव्हिंग फोर्स जास्त आहे
पण अपोजिंग फोर्स पेक्षा थोडंसाच जास्त आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग फोर्सला दक्ष राहावं लागतं, तत्पर राहावं लागतं. त्याला पूर्ण एनर्जी आपली कॉन्सन्ट्रेट करावी लागते टू अपोज द अपोजिंग फोर्स, टू न्यूट्रलाइज ऑर टू बॅलन्स द अपोजिंग फोर्स. कारण थोडं जरी दुर्लक्ष झालं, थोडा जरी ड्रायव्हिंग फोर्स कमी झाला तर अपोजिंग फोर्स हा शक्तिशाली बनेल आणि प्रक्रिया ही विरुद्ध दिशेने झाल्याचं दिसून येईल. म्हणजेच काय आहे तर ड्रायव्हिंग फोर्सची जी काही ताकद आहे, ड्रायव्हिंग फोर्सची जी काही एनर्जी आहे, ऑलमोस्ट ऑल द एनर्जी ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स इज युटिलाइज्ड टू अपोज ऑर टू बॅलन्स द अपोजिंग फोर्स. म्हणजे सगळी एनर्जी ड्रायव्हिंग फोर्सची ही पूर्णपणे वापरली जाते कोणाला बॅलन्स करण्यासाठी, कोणाला विरोध करण्यासाठी, द अपोजिंग फोर्सला. म्हणजे सगळी एनर्जी ही वर्क डन मध्ये कन्व्हर्ट होते आहे. म्हणजेच या प्रोसेसमध्ये असं म्हणता येईल की ऍज ऑलमोस्ट ऑल द एनर्जी ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स इज युटिलाइज्ड टू अपोज द अपोजिंग फोर्स, सो वी कॅन से दॅट मॅक्झिमम वर्क कॅन बी ऑब्टेन्ड इन धिस प्रोसेस. इथे विनाकारण जास्तीची ड्रायव्हिंग फोर्स वापरून ठेवली होती आणि त्यामुळे काय झालं होतं की बरीचशी एनर्जी वाया गेली होती, ती वर्क डन मध्ये कन्व्हर्ट झाली नाही, म्हणून इथे मॅक्झिमम वर्क डन होत नाही. इथे जी काही ड्रायव्हिंग फोर्स वापरल्या जाते, इथे जी काही ड्रायव्हिंग फोर्सची एनर्जी वापरल्या जाते ती योग्य आहे आणि ती परिपूर्णपणे वापरल्या जाणार कोणाला बॅलन्स करण्यासाठी, अपोजिंग फोर्सला. म्हणजे सगळी ड्रायव्हिंग फोर्सची एनर्जी ही वर्क डन मध्ये कन्व्हर्ट होते आहे. म्हणजे 100 रुपयाची एनर्जी लावली तर 99 रुपयाचं तरी निदान वर्क डन झाल्याचं दिसेल. म्हणजेच मॅक्झिमम वर्क डन या प्रोसेसमध्ये होतं, रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये होतं, ते इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये होत नाही. ठीक आहे की नाही. तर दिस इज अबाउट द पॉइंट नंबर जी. आता एक्झाम्पल याचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मी पहिलेच डेफिनेशन मध्ये अंडरलाईन केली आहे की इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड, इट इज इमॅजिनरी प्रोसेस. कल्पना करायची आपल्याला या प्रोसेसमध्ये, ठीक आहे ना. आपण घडवणाऱ्या, आपण हस्तक्षेप करणाऱ्या या प्रक्रियेमध्ये तेव्हाच ती रिव्हर्सिबल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. काय कन्सेप्ट आहे बघा. या ठिकाणी एक सिलेंडर घेतला आपण, या सिलेंडरमध्ये गॅस एनक्लोज केला, त्याच्यावरती मुव्हेबल फ्रिक्शनलेस पिस्टन आपण ठेवलं, मुव्हेबल फ्रिक्शनलेस पिस्टन आपण ठेवलेलं आहे आणि दिस इज PEX, दॅट इज एक्सटर्नल प्रेशर ऑन द पिस्टन. P इज द प्रेशर ऑफ द गॅस ऑन द पिस्टन. दोन्ही प्रकारचे प्रेशर आहे. हे वरचं एक्सटर्नल प्रेशर आहे पिस्टन वरचं, P म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस आहे पिस्टन वरती. आणि सध्याला आपण असं गृहीत धरू की एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ऑफ द गॅस. आता काय करतो मी, या ठिकाणी हे जे एक्सटर्नल प्रेशर आहे हे थोडं डिक्रीज करतो कारण विच इज सो कंडक्टर आहे, आपल्याला घडावं लागणार आहे, आर्टिफिशियल अरेंज प्रोसेस आहे. मग हे जे एक्सटर्नल प्रेशर आहे हे थोडंसं कमी केलं. एक्सटर्नल प्रेशर थोडं कमी केलं म्हणजेच कोण ताकदवान ठरला, प्रेशर ऑफ द गॅस. त्यामुळे पिस्टन वर गेल्याचं आपल्याला दिसेल. पिस्टन वर गेलं म्हणजेच गॅस एक्सपांड झाल्याचं आपल्याला दिसून येईल. गॅस काय होईल, एक्सपांड. आता एक्सटर्नल प्रेशर वाढवतो मी. एक्सटर्नल प्रेशर वाढवलं म्हणजेच काय होणार, पिस्टन खाली जाणार. पिस्टन खाली जाणार म्हणजे गॅस काय झाल्याचं दिसेल, कॉम्प्रेस. बघा, पहिले एक्सटर्नल प्रेशर कमी केलं होतं, एक्सटर्नल प्रेशर कमी केलं, पिस्टन वर गेलं होतं, पिस्टन वर गेलं, गॅस एक्सपांड झाला होता. आता एक्सटर्नल प्रेशर वाढवलं, पिस्टन खाली आला म्हणजे गॅस कॉम्प्रेस झाला. परत अशाच पद्धतीने सुरू ठेवलं म्हणजे गॅस एकदा एक्सपांड होतोय, एकदा कॉम्प्रेस होतोय, एक्सपांड होतोय, कॉम्प्रेस होतोय, एक्सपांड होतोय, कॉम्प्रेस होतोय. म्हणजेच ही प्रक्रिया कोणती प्रक्रिया होते तर ही रिव्हर्सिबल प्रोसेस झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. काय मुद्दा बोललो बघा की लेट अस कन्सिडर द सिलेंडर इन विच अ गॅस इज एनक्लोज बाय मीन्स ऑफ अ वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन, मूवेबल पिस्टन. Let us consider that PEX is the external pressure on the piston and P is the pressure of the gas on the piston. Initially, external pressure is equal to pressure of the gas. Now let us consider that if external pressure is decreased by small amount, then piston will move in upward direction and the gas expand. And vice versa. Vice versa म्हणजे काय? If the external pressure is increased, then the piston moves in downward direction and the gas get compressed. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर कमी केलं, एक्सपांड. एक्सटर्नल प्रेशर वाढवलं, कॉन्ट्रॅक्ट. एक्सपांड, कॉन्ट्रॅक्ट, एक्सपांड, कॉन्ट्रॅक्ट. ही प्रक्रिया सुरू राहील म्हणजेच ही रिव्हर्सिबल प्रोसेस झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी मांडतो. दुसरा एक एक्झाम्पल आपण लक्षामध्ये घेऊ. आपण या ठिकाणी एक सिलेंडर घेतलेला आहे, त्यामध्ये लिक्विड आपण घेतलेलं आहे.
त्या लिक्विडच्या वरती त्या लिक्विडच्याच व्हेपर्स आहे आणि वरती आपण फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन आपण ठेवलेला आहे. ठीक आहे. हियर देर इज अन इक्विलिब्रियम बिटवीन लिक्विड अँड व्हेपर्स ऑफ दॅट लिक्विड. ओके. आता या इथे आहे व्हेपर प्रेशर. ठीक आहे. आणि वरतून पीईएक्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आहे पिस्टन वरती. ही सिच्युएशन आहे. दिस इज लिक्विड. These are the vapors of liquid with a vapor pressure Vp and PEX is the external pressure. इनिशियली आपण असं गृहीत धरू की एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू व्हेपर प्रेशर. ठीक आहे. आता मी काय करतो, हे एक्सटर्नल प्रेशर कमी करतो विच इज सो कंडक्टेड. एक्सटर्नल प्रेशर कमी केलं म्हणजेच काय होईल, पिस्टन विल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन पिस्टन मूव्ह झालं म्हणजे जागा मिळाली जास्तीची आतमध्ये. जास्तीची जागा मिळाल्याबरोबर हे जे लिक्विड आहे अधिक लिक्विड हे व्हेपर मध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसेल आणि व्हेपोरायझेशन प्रोसेस, एव्हॅपोरेशन प्रोसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं आपल्याला दिसून येईल. काय केलं बघा, एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज केलं बाय स्मॉल अमाऊंट. पिस्टन विल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे जागा जास्तीची मिळाली आतमध्ये. लगेच ते लिक्विड अजून कन्व्हर्ट होतं व्हेपर्स मध्ये म्हणजे व्हेपोरायझेशन प्रोसेसला चालना मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल बघा. आता याच्या उलट व्हाईस वर्सामध्ये मी काय करतो, एक्सटर्नल प्रेशर वाढवतो. एक्सटर्नल प्रेशर वाढवलं की पिस्टन विल मूव्ह इन डाऊनवर्ड डायरेक्शन. कमी जागा मिळेल, हे व्हेपर दाबल्या जाईल. दाबल्या गेली म्हणजे ती व्हेपर जे मॉलिक्यूल जवळ येतील आणि त्यामध्ये कंडन्सेशन झाल्याचं दिसेल आणि काही व्हेपर हे लिक्विडमध्ये कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसणार आहे. बघा, जेव्हा एक्सटर्नल प्रेशर कमी केलं तेव्हा व्हेपोरायझेशन प्रोसेस झाली. एक्सटर्नल प्रेशर वाढवलं तेव्हा कंडन्सेशन प्रोसेस चालू झाली. म्हणजे व्हेपोरायझेशन कंडन्सेशन, व्हेपोरायझेशन कंडन्सेशन हे होत राहील जर का आपण या ठिकाणी पिस्टनला वर खाली करत राहिलो तर. आणि पिस्टन वर खाली करण्यासाठी कोणाला बदलावं लागेल, तुम्हाला एक्सटर्नल प्रेशरला. आणि ते आपण बदलवू शकतो कारण या प्रोसेसमध्ये सांगितलं इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड. इट इज द अरेंज्ड प्रोसेस. इट इज आर्टिफिशियल प्रोसेस. इट इज इमॅजिनरी प्रोसेस. आपण एक कल्पना करून चाललोय की या प्रक्रियेमध्ये आपण एक्सटर्नल प्रेशरला कमी जास्त करतोय. एक्सटर्नल प्रेशर कमी केलं की व्हेपोरायझेशन, एक्सटर्नल प्रेशर वाढवलं की कंडन्सेशन, पुन्हा या पद्धतीने करत राहिलं की व्हेपोरायझेशन कंडन्सेशन हे सतत सुरू राहील. म्हणजेच ती प्रोसेस रिव्हर्सिबल झाल्याचं आपल्याला दिसेल. याचं प्रत्यक्षामध्ये स्वतःहून होणारं उदाहरण नाही, आपल्याला ते घडवून आणावं लागतं. तशी परिस्थिती निर्माण करावी लागते. म्हणून तर याला आपण इमॅजिनरी प्रोसेस असं म्हटलंय, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हटलंय आणि ती रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. याला दुसरं नाव आहे कॉसिस्टॅटिक प्रोसेस. व्हॉट इट इज कॉल्ड एज कॉसिस्टॅटिक प्रोसेस. नाव फक्त माहिती असू द्यावं. ठीक आहे की. आता दोघांचे सायमल्टेनियस पॉइंट्स कोणते आहेत, तर दोघांचे सायमल्टेनियस पॉइंट्स पहिला मुद्दा आहे डेफिनेशन. इथे म्हटलं होतं इट इज द प्रोसेस विच इज टू बी प्रोसीड इन अ डेफिनेट डायरेक्शन ऑफ इट्स ओन अँड इट्स डायरेक्शन इज नॉट रिव्हर्स बाय स्लाइट चेंज इन कंडिशन. तर इकडे म्हटलं आपण इट इज द प्रोसेस विच इज सो कंडक्टेड दॅट ऍट एव्हरी स्टेज driving force is slightly greater than opposing force and hence slight change in condition may reverses its direction. That is called as reversible process. दुसरा पॉइंट जो होता त्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. इथे ड्रायव्हिंग फोर्स इज स्लाइटली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स आहे. ही प्रॅक्टिकल रिअल प्रोसेस आहे. तर ही आयडियल, इमॅजिनरी, आर्टिफिशियल, अरेंज प्रोसेस आहे. दिस इज स्पॉन्टेनियस प्रोसेस. तर ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. It is a fast process and it requires finite time for completion. It is a very slow process and it requires infinite time for completion because in this process infinite number of steps are there. पुढे आपण सांगितलंय इक्विलिब्रियम इज अटेन्ड ऍट द एंड ऑफ द प्रोसेस विच इज कॉल्ड एज स्टॅटिक इक्विलिब्रियम. हियर इक्विलिब्रियम इज अटेन्ड ऍट एव्हरी स्टेज ऑफ द प्रोसेस अँड व्हेन द इक्विलिब्रियम इज अटेन्ड ऍट एव्हरी स्टेज ऑफ द प्रोसेस इट इज कॉल्ड एज डायनामिक मेकॅनिकल इक्विलिब्रियम. Here, as most of the energy of a driving force get unnecessarily wasted, that's why maximum work cannot be obtained. But here, all the driving force must be used to oppose the opposing force, to balance the opposing force. So here in this process, maximum work can be obtained. आणि मग examples तुमच्या समोर आपण मांडलेले आहेत. So all this is about the irreversible process and reversible process. अशा तऱ्हेने आपण सगळ्या प्रोसेस या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेल्या आहे. नीट वाचा, नीट लिहून बघा. थँक्यू.